रशीद सय्यद हे आपल्या कुटुंबियांसमवेत राजारामपूर इथल्या दौलतनगर परिसरातील नवशा मारुती मंदिराच्या पिछाडीस राहतात. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला ते कुटुंबियांसमवेत कामानिमित्त बाहेर गेले होते. या दरम्यान त्यांच्या घराच्या छतातून धूर येत असल्याचं दिसलं. स्थानिक नागरिकांनी सय्यद यांच्यासह अग्निशमन दलाला याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत सय्यद यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सय्यद आणि कुटुंबियांनी मोलमजुरी करून साठवलेली रक्कम आणि दागिन्यांची पिशवी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सय्यद यांनी पाळलेला पोपट देखील जळून खाक झाला. या दुर्घटनेमुळे हतबल झालेल्या सय्यद कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या आगीमध्ये सय्यद यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचं सुमारे 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल पाऊण तास परिश्रम घेत आग आटोक्यात आणली. यामध्ये अग्निशमन दलाचे जयवंत खोत, विजय सुतार, उमेश जगताप, रमजान पटेल, अशोक साठे, नितेश शिनगारे, आशिष माळी, संग्राम मोरे, प्रवीण ब्रह्मदंडे, विशाल चौगले, अनिल बागुल यांनी योगदान दिलं.